मला माहिती आहे का, जर तुम्ही एक वाटी सालीवाला तांदूळ घेतला, त्यानंतर तो स्वच्छ निवडून आणि पाकडून घेतला, त्यानंतर जर तुम्ही एका कढईमध्ये रेती छान तापवली, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जर मूठभर हा सालीवाला तांदूळ घातला आणि छानपैकी त्याला गरम रेतीमध्ये जर तुम्ही भाजायला सुरुवात केली, तर अगदी 20 ते 25 सेकंदामध्ये जे आपले धान्य आहे ते फुटवायला लागतील आणि त्याच्यातनं मस्तपैकी तांदळाच्या लाह्या किंवा तांदळाचे मुरमुरे तयार होतील. हे खूप जास्त हेल्दी आहे. माझ्या सासूबाई नेहमी बनवत असतात आणि हे बनवताना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण की जेव्हा ते पफ होतात तेव्हा खूप सगळी रेती उडते, त्याच्यामुळे जरा सांभाळूनच करावं लागतं. मस्त असे सगळे जर पफ राईस करून घेतले आणि त्यानंतर मस्तपैकी त्याला एका चाळणीच्या मदतीने छान चाळून घेतलं, त्यानंतर त्याच्या जे एक्स्ट्राचे साल आहे ते साल काढून घेतल्यानंतर मस्त तुमचा होममेड लाया किंवा मग तांदूळाचा मुरमुरा तयार होईल. हा अतिशय हेल्दी आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी पण झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.